नमस्कार, मी निकिता आणि आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते। तर आजच्या दिवशी होती दत्त जयंती व अन्नपूर्णा जयंती। तर या दिवशी मी देवी अन्नपूर्णा माताची कशी सेवा केली, सोबतच नैवेद्यामध्ये जी खीर बनवली होती ती नॅचरल गुलाबी रंगाची, म्हणजे कुठलाच रंग न टाकता गुलाबी रंगाची खीर अगदी फ्लेवरफुल मी कशी तयार केली होती त्याचीच रेसिपी तुमच्या सोबत शेअर करत आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। इथे खीर बनवण्यासाठी मी जे आपले तांदूळ आहेत ते अनपॉलिश्ड घेतले आहेत, ज्याला वरून एक लाल किंवा ब्राऊन रंगाचं लेयर असतं। तर हेच तांदूळ आपल्याला खीरीसाठी घ्यायची आहे। याने खीर खूप छान अप्रतिम होते। तर याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। ही खीर मी कुकरमध्ये तयार करणार आहे। तर कुकरमध्ये तूप टाकून घेतलं आहे, सोबतच काजू बदाम जे काही ड्रायफ्रुट्स आपल्याला टाकायचे आहेत ते कट करून तुपात फ्राय करून घ्यायचे आहेत। आता या स्टेजला जे वॉश केलेले तांदूळ होते आपले ते पण टाकून घ्यायचे आहेत आणि तुपाने छान परतवून घ्यायचे आहे तांदूळला। व्यवस्थित परतल्यानंतर लगेचच आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित पाणी घालायचं आहे। भातापेक्षा थोडं जास्त पाणी आपल्याला टाकायचं आहे तांदूळमध्ये। साधारणतः आपण जो गरगटा भात बनवतो त्या कन्सिस्टन्सीचा आपल्याला हे भात बनवायचा आहे। त्यासाठी मी पाणी टाकून घेते आहे आणि झाकण बंद करून 4 ते 5 शिट्ट्या घ्यायच्या आहेत। लक्षात घ्या मैत्रिणींनो, या भाताला शिजायला जास्त वेळ लागतो, त्यासाठी आपल्याला कमीत कमी 4 ते 5 शिट्ट्या घ्यायच्या आहेत। व्यवस्थित शिट्ट्या घेऊन झाल्यानंतर झाकण उघडल्यानंतर मी आता चेक करत आहे तर छान भात शिजला आहे आणि जो आपला पावभाजीचा मॅशर असतो त्याच्याने स्मॅश करून घ्यायचा आहे। संपूर्ण भाताला आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे। या स्टेजला मी चिमूटभर मीठ आणि चवीनुसार साखर सोबतच दूध टाकून घेते आहे। खीरीची आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्या रीतीने आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे। चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित ढवळून मिक्स करून एकजीव केल्यानंतर 10 मिनिटसाठी आपल्याला मंद आचेवर खीरीला शिजवून घ्यायचं आहे। ऍक्च्युअल खीरची जी रेसिपी आहे त्याच्यात तांदूळ आपल्याला खीरीतच शिजवायचे असतात, पण बऱ्याचदा आपल्याकडे वेळ नसतो, तर अशा रीते इन्स्टंट खीर पण आपण बनवू शकतो। खीर तयार झाल्यानंतर मी किचन व्यवस्थित स्वच्छ करून घेतलं आहे। आता जिथे मला देवीची स्थापना करायची होती त्या ठिकाणी मी रांगोळीने अष्टदल कमल काढून घेतला आहे आणि सोबतच रांगोळीवर हळदी कुंकू वाहून चौरंग ठेवला आहे आणि त्याच्यावर ताम्हण ठेवलं आहे। ताम्हणात 2 विड्याची पानं घेऊन तांदूळ ठेवले आहेत आणि देवीचं आसन तयार केलं आहे। आसनावर देखील आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि ताम्हणची देखील हळदी कुंकुवाने पूजा करून घ्यायची आहे। आता आपल्याला देवीचा अभिषेक करायचा आहे। यासाठी मी एका छोट्या तांब्यामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती घेतली आहे। त्याला आधी पाण्याने त्यानंतर दुधाने अशा रीतीने अभिषेक करून घेतला आहे। त्यानंतर लास्टला पुन्हा पाण्याने देवीवर अभिषेक केला आहे। हे करत असताना आपल्याला अन्नपूर्णा स्तोत्र आहे किंवा मग अन्नपूर्णा देवीचा मंत्र आहे तो सतत जाप करायचा आहे आणि या रीतीने देवीचा अभिषेक करून घ्यायचा आहे। अभिषेक झाल्यानंतर देवीला हळदी कुंकुवाचा टिळा लावला आहे। त्यानंतर त्यांना आसनवर स्थापित केलं आहे। तर त्याच रीतीने मी गॅसची देखील पूजा करून घेतली आहे। हळदी कुंकू टाकून घेतला आहे गॅसवर आणि स्वास्तिकचं चिन्ह काढून घेतलं आहे। त्यानंतर गॅसच्या पुढच्या साईडला ओट्यावर जी जागा आहे तिथे मी श्री अन्नपूर्णा देव्यै नमः असं म्हणून रांगोळी काढून घेतली आहे आणि दिव्यांची जी छाप्याची रांगोळी असते ती काढली। रांगोळीवर आपल्याला नेहमी हळदी कुंकू टाकायचं आहे, कधीच आपल्याला रांगोळी कोरी नाही ठेवायची आहे। प्रत्येक ठिकाणी आपल्याला फुलं वाहून घ्यायची आहेत आणि लास्टला मेन म्हणजे आपल्याला देवीवर तांदूळाने अभिषेक करायचा आहे। तर इथे मी तांदूळ घेतले आहेत आणि देवीचं जे चमचा असतो तो संपूर्ण बुडेपर्यंत आपल्याला तांदूळने अभिषेक करून घ्यायचा आहे देवीचा। तर अशा रीतीने मी तांदूळ देवीला अर्पण करत आहे।
लास्टला देवीला गुलाबाचं फूल चढवायचं आहे. देवीला गुलाब, मोगरा, कमळ अशी फुलं खूप सुगंधीदार आवडतात, तर आपल्याला नक्की एक फूल देवीला गुलाब किंवा कमळाचं चढवायचं आहे. संपूर्ण पूजा झाल्यानंतर मी देवीची आरती करून घेतली आहे. त्यानंतर देवीला खिरीचा प्रसाद दिला आहे. तर इथे आपल्याला देवीची आरती करायची आहे, गॅस ओट्याची, सोबतच आपला पाटा वरवंटा, खलबत्ता मुसळी आणि जे लाटणं पोळपाट असतं, पाण्याचा घडा असतो, हे सर्वांना आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे. हल्ली आपण बघतो प्रत्येक वस्तूसाठी किंवा माणसांसाठी आपण ग्रेटफुल असणं किंवा ग्रॅटिट्यूडची भावना ठेवणं, त्याला व्यक्त करणं यावर खूप भर दिली जाते. अशा वेळी हे सर्व रिच्युअल्स आपल्याला जाणीव करून देत असतात की ग्रॅटिट्यूडची ही भावना आपल्या पूर्वजांपासून आहे. जसे की ज्या किचनमध्ये आपण दररोजचा स्वयंपाक करतो, त्यासाठी जे वस्तू वापरतो, आपलं दररोजचं काम सोपं केलं आहे या वस्तूंनी, त्यासाठी आपण पूजेच्या मार्फत त्यांच्याबद्दल ग्रेटफुलनेस किंवा ग्रॅटिट्यूडची भावना व्यक्त करत असतो. आरती झाल्यानंतर आपल्याला देवीला खिरीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. जमिनीवर मंडल काढून आधी मी प्रसाद ठेवून घेतला आहे. त्यानंतर ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा अशा मंत्रोच्चाराने आपल्याला देवीला खिरीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये देखील माझे व्हिडिओ शेअर करा. आणि हो, ज्यावेळी सबस्क्राईब कराल तेव्हा बाजूला असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.